हरि ओम. चिंतन ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 113. माया याचा अर्थ. मिथ्या माहीत करून घेतल्यानंतर आता आपण माया म्हणजे काय ते जाणून घेऊ. माया हा शब्दच मोठा गोड आणि विलक्षण आहे. यातील पहिला शब्द मा याचा अर्थ नकारात्मक आहे. गीता सांगते, मा फलेषु कदाचन. केलेल्या कामाच्या मोबदल्याची कधीही अपेक्षा करू नको. यातील दुसरा शब्द आहे या. आपण औपचारिक का होईना परंतु पाहुण्यांना म्हणतो या 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 बसा. या हा शब्द स्वागतपर वापरला जातो. यामागे मा लावला की मायेचे स्वागत नको असा याचा अर्थ आहे. आपण म्हणतो पती या पत्नी कोणीही कमी जास्त नाहीत, दोघेही सारखेच भांडकुदळ आहेत. येथे याचा अर्थ किंवा असा आहे. आपण म्हणतो सत्ययुग या कलियुग. कसेही असो कर्मयोग चुकवायचा नाही. अशा प्रकारे मा म्हणजे नकारात्मक आणि या म्हणजे सकारात्मक असे दोन विरुद्ध शब्द एकत्र करून माया याचा अर्थ आयुष्यात नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्हीचाही सुयोग्य उपयोग करून जीवन जगत मुक्ती म्हणजे ब्रह्मपद प्राप्त करायचे. माया साधन म्हणून वापरायचे ते साध्य नाही. आपल्या नित्य आयुष्य किंवा जीवन जगण्यामध्ये माया कशा प्रकारे काम करते, तिचा आपल्या जगण्यामध्ये नेमका सहभाग काय, कसा, किती, कोठे असतो ते काही उदाहरणे पाहत जाणून घेऊ. आपल्याला देह जगवण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा असे वस्तुजगत अत्यावश्यक आहे. आपण हे सर्व कर्मयोग करून मिळवितो. असे करताना आपण आवश्यक सुखसोयी करून घेऊन जगतो. येथपर्यंत सर्व ठीक असते. परंतु अत्यावश्यक किंवा आवश्यक वस्तुजगत मिळवण्यासाठी धन मिळवताना आपल्याला आपल्या गरजेपेक्षा जास्त धन मिळते. येथे आपण अत्यावश्यक आणि आवश्यक वस्तुजगत मिळवून आता अनावश्यक चैन, मौज, मजा, चंगळ यासाठीच्या वस्तू मिळवू लागतो. चैन किती करावी याचा पाचपोच राहत नाही. कितीही मिळवा समाधान होत नाही. ही माया असते. आपण अपत्यांना जन्म देतो. त्यांनी त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी सर्व काही करतो. अशावेळी त्यांना कोणत्या सुविधा द्याव्यात याचा पाचपोच राहत नाही. त्यांना अनावश्यक गोष्टी उपलब्ध करून देणे ही माया आहे. अपत्य मोठी होतात, स्वतः कमाई करू लागतात, ती संसारी होतात. तरीही आपण त्यांच्या जीवनात लुडबुड करतो. त्याने घेऊ नये इतकी काळजी घेतो. ही माया आहे. समाजात राहताना आपल्याला प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळते. आपला सत्कार केला जातो. 4 जणात मान सन्मान मिळतो. तेथे हार तुरे स्वीकारताना छान वाटते. आपल्या स्तुतीपर भाषणे ऐकताना गुदगुल्या होतात. हळूहळू याची सवय लागते. मग आपण मुद्दाम प्रयत्न करून आपले सत्कार घडवून आणतो. हे असे आपला अपमान होईपर्यंत सुरू राहते. सहज मिळणाऱ्या गोष्टीने समाधान नाही. ही माया असते. आपण भूक भागवण्यासाठी अन्नपदार्थ खातो. हे अत्यावश्यक गरजेचे आहे. काही अन्नपदार्थ देह सुदृढ, निरोगी, सशक्त राहावा म्हणून खातो. हे आवश्यक, उपयुक्त असते. परंतु एखादा पदार्थ चविष्ट लागतो किंवा सहसा नेहमी मिळणारा नसतो म्हणून आपण भूक भागली किंवा भूक नसतानाही खातो आणि तोही अमर्याद. थोडक्यात तृप्ती नाही. ही माया असते. आपण देहाचे ऊन, थंडी, वारा, पाऊस इत्यादीपासून संरक्षण व्हावे म्हणून अंगावर कपडे घालतो.
झोपताना अंगावर पांघरून घेतो, हे अत्यावश्यक गरजेचे असते. परंतु आर्थिक परिस्थिती बरी झाली की देहाला सुखकारक असे कपडे घालू लागतो, हे आवश्यक आरामदायक असते. परंतु पुढे आर्थिक परिस्थिती चांगली झाली की आपण भपकेबाज भरजरी महागडे उंची कपडे घालू लागतो, हे अनावश्यक असते. ही चैन मौज चंगळ हौस असते, याला मर्यादा राहत नाही, ही माया असते. आपण देहाचे ऊन, थंडी, वारा, पाऊस, चोर, चिलट इत्यादीपासून संरक्षण व्हावे म्हणून निवाऱ्यात, घरात, इमारतीत राहतो, हे अत्यावश्यक गरजेचे असते. नंतर नित्य राहणे सुखावह व्हावे म्हणून आपण घरामध्ये सुविधा करून घेतो, हे आवश्यक असते, आरामदायक असते. नंतर आर्थिक परिस्थिती उत्तम झाली की भांड्यांपासून छतापर्यंत घरामध्ये आमूलाग्र बदल करतो, हे अनावश्यक असते, ही चैन असते, हा भपकारा मिजास असते, याला मर्यादा राहत नाही, ही माया असते. आपण कामानिमित्त अनेकांच्या संपर्कात येतो, हे अत्यावश्यक गरजेचे असते. पुढे हळूहळू कामानिमित्त आपण ओळखी वाढवू लागतो, हे आवश्यक असते. परंतु नंतर आपण एकत्र मौज मजा चंगळ करायला लोक जमवतो, आपण ही प्रतिष्ठा समजतो, हे अनावश्यक असते, ही माया असते. हरिओम.